मुंबई महापालिकेत सत्ताधारी महायुतीतल्या भाजपमध्ये उफाळून आलेल्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवळकर आणि सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह सगळे नेते उपस्थित होते। महापौर रितू तावडे या विविध कारणांमुळे वादात अडकत असल्यामुळे अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। या बैठकीतही महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवळकर यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली, त्यामुळे साटम यांनी दोन्ही नेत्यांना समज दिली आहे। मुंबई महापालिकेत एकमेकींची स्पर्धा न करता काम करा अशा सूचना अमित साटम यांनी दिल्या। दरम्यान भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं बैठकीनंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। कुठेही मतभेद असण्याचा प्रश्नच नाही। ही संघटनात्मक बैठक होती आणि संघटनात्मक आढावा घेण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। कुठेही भारतीय जनता पार्टी एकमेकांबद्दल नाराजी आहे असे अजिबात मुद्दे नाहीत। आम्ही एक दिलानं मुंबईच्या हितासाठी काम करतो, मुंबईला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मुंबईचं हित बघतो। ज्यांनी कोणी अशा अफवा पसरवण्याचं काम केलं त्यांनी उभाटा गटामध्ये काय काय गडबाजी आहेत ते सांगावं। संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, ही गडबाजी उभाटा गटामध्ये आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।